एक विशेष बातमी पाहूया। नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर शिवसेना उभाटानं मोर्चा काढला। या मोर्चाच्या माध्यमातून शिवसेना उभाटानं मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। मोर्चातून पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना उभाटानं खड्ड्यांच्या प्रश्नांवर मोठं आंदोलन करून एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केलं। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकास कामं सुरू आहेत आणि त्यामुळे नाशिकचे रस्ते ठिकठिकाणी खोदून ठेवले। हे कमी म्हणून की काय की ज्या रस्त्यांवरती विकास कामं नाहीयेत असे रस्ते खड्ड्यात गेले। आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर संजय राऊतांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये यमराज आणि रेडा हे लक्षवेधी ठरले। संजय राऊतांनी भाजप, शिवसेना आणि गिरीश महाजनांवरती टीकेचे बाण सोडले। यामुळे हा एक मोर्चा म्हणजे इशारा आहे। मी काल सांगितलं, जिथे जिथे खड्डे आहेत त्या भागातल्या भाजपच्या आणि शिंदेच्या नगरसेवकाच्या घरावर मोर्चे काढू। हा रेडा तुमच्या घरात घुसवू, लक्षात घ्या। हा यमदूत तुमच्या घरात घुसवू, शिवसेनेच्या नादाला लागू नका। संजय राऊतांनी गिरीश महाजन आणि भाजपवरती टीका केली। कुंभमेळ्याच्या निमित्तानं 35,000 कोटींची विकास कामं होत आहेत। कुंभमेळ्याची कंत्राटं गिरीश महाजनांच्या जावयाला दिली जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। संजय राऊतांच्या या आरोपांना गिरीश महाजनांनी सुद्धा उत्तर दिलंय। जामनेर पॅटर्न, जामनेर भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा, 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? त्यांच्या जावयाला, त्यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय। चौधरी जावयाचं नाव, 27 कोटी रुपये एका दुसऱ्याने खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जातात। राऊतांना म्हणा, एखादी महापालिकेत निवडून द्या। 17 महापालिका झाल्या, एक महापालिकेत लोक त्यांना निवडून देत नाही। त्यांचे खासदार आता सगळे सोडून गेलेले आहेत, आमदार त्यांच्या बरोबर नाहीत। त्यांनी किती वल्गना केल्या आणि त्यांनी किती अशी जुमलेबाजी केली शब्दांची, तर लोकांचा विश्वासच नाही त्यांच्यावर। 2.5 वर्षाचा कार्यकाळ उद्धवजींचा लोकांनी बघितलेला आहे। या काळामध्ये तुम्ही काय केलं ते बोलायला लावू नका। एक दिवस घराच्या बाहेर निघाले नाही, एक दिवस मंत्रालयात आले नाही, एक दिवस विधानसभेमध्ये तुम्ही आले नाही। तुम्ही कसल्या गोष्टी करतायत, कुठल्या गप्पा करतायत? त्यामुळे यांनी किती बडबड केली तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत। संजय राऊतांनी नाशिकचे खड्डे पाहण्याऐवजी पक्षामध्ये पडलेले खड्डे पाहावेत असा सल्ला भाजपनं त्यांना दिलाय। संजय राऊत तिथं जाऊन नौटंकी करण्यापेक्षा आपल्या पक्षामध्ये उभाटा गटामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत, अख्खा पक्ष खड्ड्यामध्ये गेलाय, तो पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला। कारण नाशिकची जबाबदारी ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, गिरीश महाजन साहेबांनी घेतलेली आहे। त्यामुळे नाशिकचे खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। परंतु तुमच्या उभाटा गटामध्ये जो भला मोठा खड्डा पडलाय, ज्या पक्षाची वाताहत झाली, जो पक्ष पूर्णपणे खड्ड्यात गेला, त्याचं आधी बघा आणि मग इतरांवर टीका करा। नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नांवर शिवसेना उभाटानं रान उठवण्याचा प्रयत्न केलाय। याचा राजकीय फायदा शिवसेना उभाटाला होईल का, याबाबत मात्र शंका व्यक्त केली जातेय। किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।